टायनी चॅम्पियन प्रतीक्षानगरमधील एक विश्वसनीय आणि विश्वासार्ह शाळा जी मुलांना विद्यार्थी म्हणून तर शिकवतेच, पण आपल्या परिवारातील सदस्य जसा आपल्या मुलांची काळजी घेतो तशीच काळजी टायनी चॅम्पियन आपल्या विद्यार्थ्यांची घेते. सध्याच्या 21व्या शतकात शालेय जीवनाची आणि शिक्षणाची सुरुवात ही प्ले ग्रुप, नर्सरी आणि ज्युनियर के जीपासूनच सुरू होते. प्रतीक्षानगरमधील अशाच टायनी चॅम्पियन शाळेच्या पालकांनी आपला अनुभव सांगितला. तर टायनी चॅम्पियन शाळेबद्दल सांगताना पालक भावुक होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रूसुद्धा आल्याचं दिसून आलं. टायनी चॅम्पियन संस्थापिका संचालिका वृषाली वाडकर यांनी आपला 10 वर्षाचा प्रवास कसा झाला याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मी झिजा रेवाळेची मम्मी आहे, अंजली रेवाळे. झिजाला मी ह्या स्कूलमध्ये जेव्हापासून टाकलंय, म्हणजे ऍडमिशन केलेलं आहे, तेव्हापासून ओव्हरऑल तिचं इम्प्रुव्हमेंट चांगलं आहे. प्लस माझी मुलगी थोडीशी, तिला स्पीच डिले आहे आणि शी इज हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड. पण इथे टाकल्यापासून वृषाली मॅडम यांनी तिला लगेच एक्सेप्ट केलं. मी प्रतीक्षानगरमध्ये 2-3 शाळा अशा बघितल्या की तिथे माझ्या मुलीला मी ऍडमिशन केलंही होतं, पण 1 मंथ मध्ये ती एवढी हायपर ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांनी तिला पुढे कंटिन्यू करण्यास मनाई केली. पण मी जेव्हा इथे वृषाली मॅडमने तिला बघितलं, म्हणजे हा पॉझिटिव्ह अप्रोच टीचरचा असणे हा ह्या टायनी चॅम्पियन्सचा खरंच खूप छान आहे. आणि त्यांचे टीचर्स पण खूप उत्तमरित्या, म्हणजे अशा मुलांना जर ते योग्य तऱ्हेने साथ देतात तर ते खरंच खूप टीचर्सना मानलं पाहिजे. कारण की माझ्या मुलीला स्वतः मी हँडल घरी करते, तर इट इज व्हेरी टफ फॉर मी. तर त्यांना तर खूपच डबल टफ जात असेल. पण त्यांनी खूप छान, मी आता परवाही शिवजयंतीला माझ्या मुलीला जिजामाता बनवून पाठवलं होतं. तिला त्यांनी जे एक्सेप्ट केलं आणि तिच्या बरोबर ते राहिलं एवढे छान, तर मला त्यांचं खरंच खूप कौतुक करावंसं वाटतं. आणि वृषाली मॅडम यांनी माझ्या मुलीला खरंच खूप एक्सेप्ट केलं, ह्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. ही टायनी चॅम्पियन्स हे स्कूल मला खूप लेट मिळालं. खूप आधी मिळालं असतं तर आय थिंक माझी जिजा अजून खूप इम्प्रूव्ह झाली असती. एनिवेज, आता स्वामी समर्थांनी मला ही वाट दाखवली आहे वृषाली मॅडमच्या ह्यांनी, तर मला असं वाटतं की ते पॉझिटिव्हच होऊन जाईल. आणि मॅडमच्या साथीने आणि त्यांच्या ज्या सहकारी मॅडम आहेत त्याही खूप मेहनत घेत आहेत. त्याही माझ्या मुलीला, मला खूपच विश्वास आहे की ते अजून छान करतील माझ्या मुलीच्या बाबतीत. आणि शाळा खरंच खूप छान आहे. आणि इतर पालक जे आहेत प्रतीक्षानगरमध्ये, त्यांना कशा प्रकारे काय संदेश देऊ इच्छिता? भाऊक ह्याच्यासाठी झाले कारण की प्रत्येक आईला वाटत असतं की आपलं मूल पण इतर मुलांसोबत वावरावं. जे मी आता लास्ट 1.5 इयर खूप फेस केला की तिला 2 शाळांनी, लाईक कावेरी इंटरनॅशनल वगैरे, यांनी तिला म्हणजे रेफ्यूज केलं होतं घ्यायला. पण इथे जेव्हा मी आले आणि त्यांनी एक्सेप्ट केलं, तर ऍज अ मदर म्हणून मला ते भरून येणारच की चला, माझ्या मुलीलाही कोणीतरी इतरांसोबत एक्सेप्ट करतंय. आणि मला इतर पालकांना हेच सांगायचंय की शाळा हे असं माध्यम आहे की आता हे मुलं फार छोटी असतात, त्यांचं ब्रेन हे डेव्हलपिंग असतं. त्यांना आपण आत्ताच जर निगेटिव्हिटीने हे केलं ना, तर त्यांच्या मनात ते निगेटिव्हिटीच येत जाणार. कारण की मुलांना जरी ते रिॲक्ट करत नाहीत, कम्युनिकेशन देत नाही, माझ्या मुलीला कम्युनिकेशन नाहीये, पण शी अंडरस्टँड एव्हरीथिंग, की तिला सगळं कळतं. तर तीच हे आहे की मला पालकांना हे सांगायचंय की शाळा हे इंटरनॅशनल किंवा फॉरेन बेस्ड असणं इज नॉट इम्पॉर्टंट. शाळा या अशा हव्यात की त्यांना परिवारासारखं ट्रीट केलं पाहिजे. कारण की तेच त्यांचं डेव्हलपिंग इयर्स असतं, तेच त्यांचं ब्रेन डेव्हलप होत असतं. ते जे एक्सेप्ट करतात इन्व्हायरमेंट वरनं किंवा टीचर्सना बघून शिकतात, इतर मुलांना बघून शिकतात, ते इम्पॉर्टंट आहे. इंटरनॅशनल बेस वगैरे हे तर नंतरची गोष्ट आहे. आपली मुलं पहिला सामाजिकरित्या वाढली पाहिजेत, सामाजिकरित्या दुसऱ्यांशी कम्युनिकेट केली पाहिजेत. तेच ही शाळा खूप छान रीतीने हे करते. तर मला असं वाटतं की हाय म्हणजे पैसे देऊन इंटरनॅशनल वगैरे इथे जाण्यापेक्षा मला असं वाटतं की अशा ज्या शाळा आहेत की त्या मुलांना इंटरॅक्ट करून, सहभागी करून, त्यांच्या कलेने घेऊन आणि टुवर्ड्स त्या मुलांना काय हवंय हे आकलन करून त्यांच्या ह्याने जसं वागतात ते इम्पॉर्टंट आहे. तसे टीचर्स कुठे असतील, म्हणजे ह्या शाळेत त्या टीचर्स खूप छान आहेत. तर माझ्या मते पालकांनी असं हे करायला पाहिजे की अशा स्कूलला अप्रोच दिले पाहिजेत, अशा स्कूलना मोठं केलं पाहिजे. की असं नाही की हाय पण डू खूप असं बॅनरबाजी वगैरे केलेली आहे.
तिथे जायला पाहिजे. आपल्या मुलांना काय, आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेला काय साजेचं आहे त्या स्कूलला निवडल्या पाहिजेत. आणि माझ्या मते टायनी स्कूल ही एकदम हायफंडू असं मला म्हणायचं नाही, पण मुलांच्या कलेने घेते तेच फार इम्पॉर्टंट आहे. मुलं अशीच डेव्हलप होतात आणि अशीच मोठी होतात पुढे जाऊन, की आत्ताच एबीसीडी वगैरे असं शिकलं म्हणजे मुलं खूप मोठी होतात असं नाहीये. टायनी चॅम्पियन्स मध्ये आपल्या सणांनाही खूप हे केलं जातं, वाव दिला जातो. त्याने मुलांना ते कळतं की हे आपलं आहे आणि त्याने मुलं त्याच प्रवाहात वाहत जातात आणि खूप मोठी होतात. आणि त्या टीचर्स खूप खरंच मला मी जेव्हा जिजामाता बनून आणलं होतं मला वाटलं की ती काय करेल, धिंगाणा घालेल, पण टीचर्सने तिला खूप छान सांभाळलं. खरंच खूप छान आहे टायनी चॅम्पियन्स. काय सांगा मॅडम, कसा आहे तुमच्या टायनी चॅम्पियन्सच्या या स्कूलचा अनुभव आणि काय आहे तुमची टायनी चॅम्पियनचा अनुभव खूप चांगला आहे. माझी मुलगी इथे गेल्या वर्षापासून शिकते, पण तिच्यामध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट आहे. इथले टीचर्स, स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि आता तर या पुढच्या वर्षी माझी मुलगी या स्कूलमध्ये नसेल, पण या स्कूलला मी खूप मिस करेल की माझी मुलगी इथे शिकत होती म्हणून. आणि तिच्यामध्ये भरपूर इम्प्रुव्हमेंट आली आहे आणि हे मी बघितली आहे. तुम्ही इतरही शाळा बघितल्या असतात, त्या शाळेमध्ये टायनी चॅम्पियन्स काय कम्पेअर काय तुम्हाला वेगळं वाटतं? हा, मी इतरही स्कूल पाहिल्यात, पण या स्कूलमध्ये असं आहे टायनी चॅम्पियन मध्ये की इथे टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. मुलांना तर खूप उत्तम प्रकारे शिकवतात, पण पॅरेंट्सला पण खूप समजून घेतात. काय सांगेल कसं आहे तुमच्या मुलीचा या स्कूलचा अनुभव, काय आहे तुमची First of all, my child is blessed to start her career with Tiny Champs. First year, I have taken admission for nursery. There is no communication or no vocabulary in my child. I can see total 100% difference in my child. She coordinate with each and every person now. She speak well. She's even learned to speak Hindi, Marathi. Earlier, she only used to speak English. Now she can talk 4 languages: Hindi, English, and Marathi. And the staff is very good with the children, and the teachers create innovative activities to teach their children in an interactive way, with games and all. And they can understand and read the child very well, how to contact with them, how to explain all the stories and all. Now she learned all cultural activities also, our culture also. Now she starts to pray every morning with me to God also, which she don't used to do earlier. And what you will suggest the music other parents who are looking for a skill useful for upcoming academic year? for preschool experience is very well. I will also suggest parents to take admissions here to improve their preschool activities, learning activities, speaking activities, interaction activities with others, and cultural activities. And it is also is on our budget. माझं नाव अस्मिता रोहन महाकाळ. माझा मुलगा रुद्रांश रोहन महाकाळ गेल्या वर्षापासून टायनी स्कूलमध्ये शिकतो आहे. गेल्या वर्षी तो प्ले ग्रुपला होता, यावर्षी नर्सरीमध्ये आहे. त्याचे एकूण एक ग्रोथ बघता या शाळेबद्दल माझं मत खूप चांगलं आहे, कारण की त्याची खूप चांगली प्रगती झाली आहे या शाळेमधून. त्याने खूप चांगलं इम्प्रूव्ह केलंय, कारण की तो सुरुवातीला खूप घाबरायचा, लोकांसमोर बोलायला किंवा कोणासमोर जायला घाबरायचा. पण इथे आल्यापासून तो खूप म्हणजे मिक्स होतो सगळ्यांमध्ये, सगळ्या मुलांबरोबर खेळतो. त्यामुळे मला खूप छान वाटलंय या शाळेचं. शालेय जीवनातला आता नवीन ज्या पद्धतीने ठरवलंय प्री प्रायमरी स्कूल जे ते भविष्याचा पायाभूत कशा पद्धतीने तुमच्या मुलाला शिकवण्याची जसं की टायनी चॅम्पियन्स वेगवेगळे उपक्रम घेतात, जसं ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतात, मुलांकडून काही काही क्राफ्टिंग वगैरे करून घेतात. परत एक होतं त्याला स्टेजचा फिअर होता, तोही इकडे आल्यावरती गेलाय त्याचा. आता उलट तो नाचतो की मला स्टेजवर जायचंय. त्यामुळे ती प्रगती खूप छान होते इकडे, की ते ऍक्टिव्हिटीज वर जास्त फोकस करतात अभ्यासाबरोबर. टाइम चॅम्पियनच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीला सुद्धा जपण्याचा आणि तुला आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्याकडे कसं? बरोबर आहे. म्हणजे इकडे सगळे सण सेलिब्रेट होतात, जसं की होळी झाली, दिवाळी,
परत क्रिसमस पार्टी पण सेलिब्रेट होते. तर ह्या सगळ्यामुळे मुलांना कळतं की आपलं कल्चर काय आहे, आपले सण काय आहेत, ते कसे सेलिब्रेट केले जातात, हे सगळं त्या मुलांना कळतं त्यामुळे. आणि ते चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात इतर मुलांसोबत. काय वेगळं जाणवतं शाळेमध्ये फरक केला तर काय वेगळं? फरक केला तर इकडचे शिक्षक खूपच केअरिंग आहेत. खूप चांगलं अटेन्शन देतात आणि पॅरेंट्स सोबत जास्त इंटरॅक्ट करतात. म्हणजे काही जर फॉल्स असतील मुलांबाबत तर ते पण शेअर करतात आणि त्याच्याबद्दल काळजी घ्यायला सांगतात आणि टीचर्स पण त्याची चांगली काळजी घेतात. क्या ही बताओ, हमारे आजू बाजू वाले में कावेरी में है, इधर है, मैं नाम तो नहीं ज्यादा की, लेकिन वो बच्चे है भी तो है उधर की उधर ही अटके। और कनिका के साथ कंपटीशन करते हैं ना वो लोग, बाप रे क्या। कनिका 2 ही साल इधर रही, लेकिन कनिका में जो इम्प्रूवमेंट है ना वो तो मैं आज तक किसी बच्चे में नहीं देखा कि नहीं है। कनिका हमेशा इधर की टीचरों की, मौसी की बहुत तारीफ करती है कि मम्मी, और इधर आके वो बोलती भी है, वृषाली मैम मुझे ऐसा सिखा रही है, मेरी श्रुति टीचर मुझे ऐसा सिखा रही है। और आके उसके भाई को भी दादा ये गुड हैबिट्स है और ये बैड हैबिट्स है, ऐसा नहीं करना चाहिए। और टीनी चैम ने इतना कम वक्त में उसको इतना अच्छा ट्रेन कर दिया ना, तो अभी वो बड़े स्कूल में जाने के लिए भी क्या बोल रही, मम्मी मुझे जो टीचर ने सिखाया ना मैं जरूर बोलूंगी, लेकिन अगर इधर ही पढ़ना हुआ तो मम्मी देखो कि मुझे टीनी चैम बहुत पसंद है। और मेरे पति ने मेरे इधर कावेरी में ही सोचा था, लेकिन जब मैं वृषाली मैम के पास आई, उन्होंने जैसे बताया, सब एक्टिविटीज के बारे में बताया, इतना अच्छा लगा ना कि ऐसा लगा। पहले तो हम लोग को लगा था बहुत छोटा स्कूल है, लेकिन नहीं, इधर जितनी एक्टिविटीज होती है ना और कोई स्कूल में नहीं होती है। और इतना मेरी बेटी को भी समझ में आया ना, क्योंकि हम लोग का लव मैच है, तो अलग अलग कास्ट की वजह से ना तो सन और त्योहार वो समझ में नहीं आता, लेकिन कनिका को इधर आके जो सब पता चला है ना, हम लोग को ग्रेट, मुझे बहुत पसंद आया टीचर। मैं तो टीचर को बोल रही हूँ प्लीज 5 इयर्स तक के लिए और कीजिए ना टीचर। अगर स्कूल जो आप कंडक्ट कर रहे हो तो हाँ। इस टाइम तक में एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऐसा क्या चीज है जिसको आप अट्रैक्ट हो गई हॉबीज? क्योंकि टीचर जो अपने ऐसे नहीं समझती स्टूडेंट है, अपने बच्चों की तरह केयर करती है और एक एक छोटी छोटी बातें उनको सिखाती है ना, वो बहुत इंपॉर्टेंट है। जैसे चप्पल किधर रखने चाहिए, जाके घर में हाथ पैर धोने चाहिए, टीचर ने मुझे ऐसा बोला है, टीचर ने वैसा बोला है, वो इतना प्रॉपर करती है ना, वो तो मुझे बहुत पसंद आता है। वो हमेशा अपनी टीचर का नाम आगे ही निकालती है। अभी कनिका तो टाइम चलने से नेक्स्ट न्यू स्कूल में जाएगी प्राइमरी। हाँ। मगर अभी जो आपके जो फ्रेंड सर्कल हो गए, पेरेंट्स हो गए नजदीकी, उनके लिए क्या मैसेज देना? मैं बस यही सबको बोलती कि टीनी चैम में डालिए। सबसे वो लोग खुद ही तैयार है कनिका को इम्प्रूवमेंट देख के कि हम लोग टीनी चैम में ही डालेंगे। ऍडमिशन घ्यायला आलेले ना माझ्या मुलीसाठी फर्स्ट वन थोडंसं इश्यू होतं, कारण माझी मुलगी मिळत नव्हती एकाही स्टुडंट बरोबर. तर तेव्हा मी मॅडमशी बोलले, कोऑर्डिनेट केलं. पण वृषाली मॅम एक अशा व्यक्ती आहे की त्यांचं कोऑर्डिनेशन इतकं छान मला भेटलं ना, की त्या मला बोलल्या की मॅम बिंदास तुम्ही या स्कूलमध्ये टाका आणि 1 इयर्सच्या आतमध्ये तुमची मुलगी कशी इम्प्रूव्ह होईल आणि काय होईल त्याची जिम्मेदारी मी घेते स्वतः. तर त्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना, एका वर्षाच्या आतमध्ये 6 महिन्यामध्ये मला तो रिझल्ट अनुभवायला मिळाला. म्हणजे ह्या स्कूलमध्ये जे कोऑर्डिनेशन मुलांसोबत करतात वृषाली मॅम, खास करून जे हँडलिंग करतात त्या सर्व टीचर लोकांना, सर्व स्टाफ लोकांना, म्हणजे अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट. म्हणजे बोललं ना स्पीचलेस, प्रत्येक गोष्ट स्पीचलेस असते या स्कूलमध्ये. जे विचार करतो ना आपण त्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी या स्कूलमध्ये मॅम करून घेतात मुलांकडून. आता तुमची मुलगी कितवीला आहे? आता माझी मुलगी ह्या स्कूलमध्ये लास्ट इयर आहे तिचं, तर ती सिनियर केजीत आहे. आता इकडनं ती नेक्स्ट दुसऱ्या स्कूलमध्ये जाणार. सो मला अतिशय दुःख होतं, कारण माझी मुलगीचं इथे लास्ट इयर आहे. माझी हीच इच्छा होती की मॅमचं स्कूल 10th स्टँडर्ड पर्यंत हवं, कारण वृषाली मॅमला मला थोडीशी वाटत नाही, कारण त्यांचं जे एज्युकेशनलची स्किल आहे ना ती मी इतर स्कूलच्या मानाने पाहिलंय आणि अनुभवलंय. कारण माझी मोठी मुलगी दुसऱ्याही स्कूलमध्ये होती, पण जे मॅम करते मुलांना हँडलिंग ते म्हणजे बोलण्याच्या शब्दांच्या पलीकडे आहे. तुमची मुलगी म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू आहे, पहिलीला जाणार आहे, त्या शैक्षणिक वर्षाचं पहिलं वर्ष म्हणजे प्राथमिक पहिलं वर्ष तयार झाली. हो, एकदम इतर मुलांच्या पेक्षा म्हणजे फर्स्ट वेळेस आलेली तेव्हा काही इम्प्रूव्ह नव्हतं, पण आता इतर मुलांच्या मानाने ना दुप्पट माझी मुलगी एकदम रेडी झालेली आहे. बघायला गेलं तर फार म्हणजे फार उत्कृष्ट शिक्षण करते ती आणि खूप म्हणजे चांगलं हँडलिंग आहे ह्या स्कूलमधलं. कसा आहे अनुभव शैक्षणिक वर्ष नवीन वर्ष सुरू होणार आहे, नवीन वर्षभर अनुभव कसा?
नमस्कार, माझं नाव तृप्ती प्रशांत गुरव आहे. माझा मुलगा इथे शिकत आहे, ज्युनियरच्या क्लासमध्ये आहे तो. त्याचं नाव आहे पार्थ प्रशांत गुरव. आणि ह्याच्यापूर्वी इथे जॉईन होण्याच्या आधी तो एका नॉर्मल स्कूलमध्ये होता, म्हणजे त्या नाव स्कूलचं नाव नाही घेऊ शकत मी इथे. पण त्या स्कूलच्या तुलनेत या स्कूलमध्ये मला भरपूर सपोर्ट भेटलाय मॅडम, म्हणजे मेन वृषाली मॅडम कडून आणि इकडच्या स्टाफ कडून माझ्या मुलासाठी भरपूर सपोर्ट भेटलाय. कॉज म्हणजे माझा मुलगा व्यवस्थित स्थिर बसत नव्हता. आधी कंप्लेंट यायच्या की तुमचा मुलगा व्यवस्थित स्थिर बसत नाही, आरडाओरडा करतो, मस्ती करतो. सो आता इथे आल्यावरती त्याने म्हणजे टीचर्स बरोबर आणि इतर मुलांबरोबर त्याने खूप छान म्हणजे संगनमत केलेलं आहे. आणि मला खूप बरं वाटतंय की इथे मी म्हणजे स्वमताने इथे मी त्याचं ऍडमिशन केलंय आणि इथून पुढे मी अजूनही ह्या शाळेमध्ये मी त्याला घालणार आहे. अजून ऍडमिशन घेतलं नाही मी, पण माझं हेच आहे की मी इथेच घालणार आहे मत, की मला माझ्या लेकाला म्हणजे माझ्या पार्थला इथेच ऍडमिशन घ्यायचं. आता एक ज्युनियर मध्ये ज्युनियर मध्ये सिनियर मध्ये झालेलं आहे. नवीन जी मुलं आहेत, नवीन जे पालक आहेत, तुमचे जे मित्र असतील, तुमच्या फ्रेंड असतील, त्यांना येणाऱ्या नवीन वर्षासाठी ज्युनियर किंवा प्री असतील त्यांना त्यांच्या मुलाला शाळेत तुमचं काय ऍडवाइस असेल, काय सांगू शकतो? माझं एकच मत आहे की इकडचं एन्व्हायरमेंट मुलांसाठी खूप छान आहे. टीचर्स आणि इतर पालक वगैरे खूप चांगले सपोर्ट करतात मुलांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी. सो माझं एक रिक्वेस्ट आहे की इथेच म्हणजे टायनी चॅम्पियन्स मध्येच तुम्ही मुलांचं ऍडमिशन करा, हे माझं स्वतःचं मत आहे. या शाळेमध्ये पाहायला गेले की शिक्षणाबरोबर संस्कृती आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. त्याबद्दल काय? खूप छान कार्यक्रम झाले तिथे. लाईक आता रिसेंटली होऊन गेलं होळी कार्यक्रम, त्याच्यामध्ये मुलांना छान छान पैकी रंगवलेलं, लहान मुलांचे आनंद बघून खूप चांगलं वाटलं. म्हणजे हे मोस्टली कुठे होत नाहीत असं माझ्या मताप्रमाणे वाटतं. त्यांची सेफ्टी घेतली जाते, त्यांना व्यवस्थित प्रकारे गॅदर करून, म्हणजे माझं तरी असं वाटतं की लाईक इथे खूप छान एन्व्हायरमेंट आहे. इन शॉर्ट मी सांगू शकते तुम्हाला. नमस्कार, मी नागेश कंगणे, महाराष्ट्र विद्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण ज्या पालकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्या पालकांनी टायनी चॅम्पियन्स बद्दल, आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलच्या दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यांचं कौतुक केलं, त्या वृषाली मॅडम माझ्यासोबत स्वतः आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. वृषाली मॅडम, महाराष्ट्र विद्यालयामध्ये तुझं खूप खूप स्वागत. खूप साऱ्या पालकांनी जे मुलं टायनी चॅम्पियन्स मध्ये शिकतात आणि टायनी चॅम्पियन्सचं कौतुक केलं, तुमचं कौतुक केलं. कसं वाटतं कौतुक ऐकून? कसं? नक्कीच कौतुक ऐकून खूपच सुंदर आणि छानच वाटतंय, कारण की गेली 10 वर्षापासूनची मेहनत आहे यामध्ये. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे कौतुक फक्त माझं नसून माझ्या टायनी चॅम्पियनच्या पूर्ण टीमचं आहे. म्हणजे आमच्याकडे गेली ही कित्येक वर्ष जी आमच्याकडे ह्या सर्व टीचर्स म्हणून, मावशा म्हणून जे कार्यरत आहेत, जशा स्वाती टीचर झाल्या, श्रुती झाली, स्नेहा झाली, मानसी झाली, आमच्या मावशा झाल्या, तर ह्या सगळ्यांचं हे कौतुक आहे. हे एकटं माझं कौतुक नाहीये. आणि टायनी चॅम्पियन ही पूर्ण टीम जिथपर्यंत एकत्र येत नाही तिथपर्यंत हे टायनी चॅम्पियन पूर्णपणे होत नाही. त्यासाठी हे कौतुक मी पूर्ण टायनी चॅम्पियनच्या टीमसाठी देते. टायनी चॅम्पियन मध्ये खूप साऱ्या पालकांनी, 2-3 पालकांनी असं सांगितलं की आमची मुलं स्पेशल चाइल्ड आहे. स्पेशल चाइल्ड आणि नॉर्मल चाइल्ड त्याच्यामधला फरक आणि त्याच्यामध्ये किती डिफिकल्ट आहे त्यांना शिकवताना, स्पेशल चाइल्ड सोबत इंटरॅक्ट करताना त्यांच्यासोबत अनुभव कसा होता, काय? मी सर्व पालकांना सांगू इच्छिते की नॉर्मल चाइल्ड आणि स्पेशल चाइल्ड मध्ये फरक फक्त एवढाच आहे की नॉर्मल चाइल्डला काही कमेंट आपण सांगितल्या, कमांड सांगितल्या की जसं उठ किंवा जसं बस, तर ते लवकर ऐकतात. पण स्पेशल चाइल्डला असं असतं की स्पेशल चाइल्डला थोडंसं वेगळं प्राधान्य द्यावं लागतं, स्पेशल चाइल्डला थोडंसं वेगळं अटेन्शन वेगळं द्यावं लागतं. आणि त्यांना डॉक्टरांनीच सांगितलेलं आहे की स्पेशल चाइल्डला नॉर्मल विद्यार्थ्यांबरोबर जेवढं तुम्ही ठेवणार तेवढं लवकर ते लवकर तयार होतील आणि लवकर त्यांचं माइंड तेवढं स्टेबल होईल. सो मला नाही वाटत की असं काही वेगळा असा काही डिफरन्स आहे. ते दोन्हीही माझ्यासाठी सारखेच आहेत. आणि जेव्हा आई वडील म्हणून किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामधून कोणी असा भेदभाव जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये करत नाही, तर असं मला वाटतं की आम्ही टीचर म्हणून पण असे भेदभाव नाही करावे की नॉर्मल चाइल्ड आणि स्पेशल चाइल्ड. माझ्यासाठी सर्व विद्यार्थी, आमच्या टायनी चॅम्पियनसाठी सर्व विद्यार्थी समान आहेत. टायनी चॅम्पियन जवळपास 10 वर्ष पूर्ण झाले, ते 1 दशक पूर्ण झालेलं. ते 1 दशक मध्ये काय प्रकारे अनुभव, चांगले वाईट किंवा मग मेमोरेबल आठवण काय आहे टायनी चॅम्पियनची एका दशकामध्ये, की काहीतरी तुम्हाला वाटतं की खरंच टायनी चॅम्पियन बद्दल काम करून टायनी चॅम्पियनला 10 वर्ष आपण दिलेले आहेत, तर त्याचा खरंच आज कौतुक होतं, अभिमान होतं?
नक्की 10 वर्ष म्हणजे जीवनातली 10 वर्ष एखाद्या गोष्टीला देऊन मग त्या गोष्टीचं फळ मिळणं अपेक्षित आहे. आणि ते फळ मला मिळाले आहे, कारण की आतापर्यंत आम्ही टायनी चॅम्पियन मधून 950 विद्यार्थी पासआउट झाले. म्हणजे जर आम्ही 2008 पासून आतापर्यंतचं जे काही आम्ही आमची कार्यरत बघितली तर तुम्हाला 950 विद्यार्थी आमच्यापर्यंत पासआउट झालेले आहेत. याच बरोबर जे विद्यार्थी जुने म्हणजे जे पासआउट झाले आणि त्या 6वी 7वी 5वीला जे विद्यार्थी गेले त्यांचे पालक आजही आमच्याकडे येऊन आम्हाला हे सांगतात की तुमच्याकडे जो मूलभूत पाया जो आहे त्यांचा पॅटर्न म्हणा, त्यांचा अभ्यासक्रम म्हणा, त्यांचं इंग्लिश टॉकिंग म्हणा, त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम म्हणा, हा एवढ्या सुंदर पद्धतीने झाला की त्यांना फर्स्ट स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डला प्रॉब्लेम झाले नाही, त्यांना शिकण्यामध्ये प्रॉब्लेम झाले नाही. मराठी मुळाक्षर आपण घेतो, त्याचबरोबर कर्सिव्ह रायटिंग पॅटर्न्स आपण करतो. आणि सर्वात मोठी गोष्ट टायनी चॅम्पियनची ही आहे की टायनी चॅम्पियन महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि आयसीसी बोर्ड या तिन्ही बोर्डच्या पॅटर्नला घेऊन चालतोय. सो त्यामुळे मला असं वाटतं की ती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मेमोरेबल अनुभव सांगायचा झाला तर 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की मी अशी जस्ट रस्त्यावरनं चालत होती आणि अचानकपणे 6वीचा विद्यार्थी म्हणजे जो आमच्याकडे नर्सरीला होता, आता तो 6वीला आहे, आणि तो अचानकपणे माझ्या डोळ्यासमोर आला आणि अचानक टीचर तुम्ही टायनीच्या टीचर ना, आणि मग त्यांनी माझ्या पाया पडल्या आणि मग टीचर कशा आहात तुम्ही आणि ऑल. मग तिथे मला असं वाटतं की हे आम्ही जिंकलंय. म्हणजे जर नर्सरीचा विद्यार्थी 6वीला जाऊन सुद्धा आमची आठवण काढू शकतो तर मला असं वाटतं आमची पोचपावती आम्हाला मिळालेली आहे बऱ्यापैकी. मुलं म्हणजे भविष्याचं भवितव्य असतं, देशाचं भवितव्य. भविष्य आणि भवितव्य याच्या दृष्टिकोनातून टायनी चॅम्पियन म्हणजे नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी हा शिक्षणाचा पहिला पाया म्हणून ओळखला जातो. तर किती यशस्वी, किती सक्षम आणि किती तुम्हाला यश मिळालं या टायनी चॅम्पियन मध्ये भविष्यातील मुलं घडवण्यासाठी, त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी? नक्की मी याबद्दल सांगेन की 950 विद्यार्थी या गेल्या 10 वर्षात म्हणजे पासआउट झालेले आहेत. ह्याचा रेकॉर्डही आहे आमच्याकडे. सो मला वाटतं ते आम्ही सर्वात पहिली अचिव्हमेंट आमची झाली की 950 विद्यार्थी आमच्याकडनं पासआउट झाले. प्रत्येक वर्षी 70, 80, 90 विद्यार्थी आपल्याकडनं पासआउट होतात. बरं, ह्याच बरोबर टायनी चॅम्पियन फक्त प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियरशी सीमित नसून तो डे केअर, अदर ऍक्टिव्हिटी जसं भरतनाट्यम झाला, वेस्टर्न झाल्या, ग्रामर क्लासेस झाले, फोनिक्स झाले, स्वतः मी नर्सरी, प्ले स्कूल, ज्युनियर, सिनियरचे ट्युशन्स घेते. सो मला असं वाटतं की आमची अचिव्हमेंट ऑलरेडी म्हणजे मूव ऑन झालेली आहे बऱ्यापैकी. आणि सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी नर्सरी, प्ले स्कूल, ज्युनियर, सिनियरचा विद्यार्थी फर्स्ट स्टँडर्डला जातो तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही, कारण त्याचा मूलभूत पाया म्हणजे एक बेसिक आपण जे म्हणतो ते खूप छान पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे टीचर्सचं कम्युनिकेशन म्हणा, त्याचा इंटरव्ह्यू म्हणा, त्याचे पॅटर्न्स म्हणा, मराठी मुळाक्षर म्हणा, त्याचबरोबर त्यांचं एक आपण म्हणता येईल की कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या उत्तमरित्या झालेल्या आहेत ना की त्यांना फर्स्ट स्टँडर्डला अजिबात कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि अजून एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी की इंटरनॅशनल लेवलला जेव्हा 50,000, 60,000 फी आकारली जाते ज्युनियर साठी आणि सिनियर साठी, तिथे टायनी चॅम्पियन कमीत कमी फी मध्ये म्हणजे वार्षिक फी मी म्हणेन 25,000 ते 30,000 या एव्हरेज मध्ये तुम्हाला वया, पुस्तकं, बॅगा, युनिफॉर्म देऊन प्लस ऍक्टिव्हिटी, दिवाळी पार्टी, क्रिसमस पार्टी, एज्युकेशन पिकनिक म्हणा, व्हॉट एव्हर जे काही आहेत त्या सगळ्या देऊन ह्याच व्यतिरिक्त तुमच्या अभ्यासक्रम, तुमचे मराठी काही आहेत, तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणा, जसं नॉन फायर कुकिंग झाल्या, पाम पेंटिंग झाल्या, मग कुठेतरी फुडी काहीतरी डे झालं, तर हे सगळं आपण त्या 25-30च्या एव्हरेज मध्ये देतोय. आणि ह्या सगळ्यांमध्ये स्पेशल असं मी सांगू इच्छिते की जसे माझे टीचर्स त्या सकाळी म्हणजे जस्ट ते मुलगा विद्यार्थी स्कूलमध्ये आल्यानंतर 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 2 तासामध्ये त्या कंटिन्युअसली काम करत असतात की विद्यार्थी कसा बनेल, कसा घडेल, तो कसा आला ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही, पण इथून जाताना तो कसा जातोय ह्याच्यावर माझी टीम पूर्णपणे काम करते. म्हणूनच गेली 10 वर्ष मी खूप हक्काने आणि अभिमानाने सांगते की माझा 10 वर्षापर्यंत स्टाफ तोच आहे. स्वाती टीचर म्हणा किंवा आमची श्रुती म्हणा, आमची मानसी म्हणा, आमची स्नेहा म्हणा, लिटरली म्हणजे त्या गोष्टींवर पूर्णपणे कार्यरत करत आहेत. आणि हे मी प्रूव्ह करू शकतो आणि हे तुम्हाला स्वतः टायनी चॅम्पियन मध्ये आल्यावर दिसेल, याची मी गॅरंटी देते.
म्हणजे तुम्ही जर इथे आलात तर त्याचा अनुभव काय आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल. आता शैक्षणिक वर्षाला नवीन सुरुवात 2025-2026 नवीन विद्यार्थी असतील, नवीन पालक असतील जे प्रत्यक्ष नगरमध्ये आपण आहोत, तर या परिसरातील पालकांना कशा प्रकारे आवाहन कराल की आपल्या मुलांना इतर जे स्कूल्स आहेत प्रायव्हेट स्कूल त्याच्यापेक्षा टायनी चॅम्पियन्स हे बेस्ट आहे, काय सांगेल? मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगेन की आमच्याकडे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त ऍक्टिव्हिटीजच नाही तर त्याचबरोबर मराठी मुळाक्षर जे आता खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर कर्सिव्ह रायटिंग पॅटर्न्स हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू ट्रेनिंगसाठी प्रिपेअर करणं, त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करणं. कारण आता काय झालं, मोबाईल आणि टीव्ही आल्यामुळे मुलांच्या दृष्टी आणि मुलांची मानसिकता या दोन्ही गोष्टींमध्ये फरक पडायला लागलाय. पण मी तुम्हाला एवढी गॅरंटी देईन आणि माझं टायनी चॅम्पियन तुम्हाला एवढं गॅरंटी देतं, जेव्हा तुम्ही ऍज अ विद्यार्थ्याला 0% माझ्याकडे पाठवता तेव्हा तुम्हाला 100% देणार ह्याची टायनी चॅम्पियन पूर्णपणे गॅरंटी देते. 0% आल्यानंतर म्हणजे त्याचा पाठी कोरी असते जेव्हा तो शाळेत येईल आणि जेव्हा टायनी चॅम्पियन मधून जाईल तर त्याच्या पाठीवर नक्कीच शैक्षणिक वर्षाचे मुळाक्षर लिहिलेली असतील. सर्वात शेवटी महत्वाचा प्रश्न, टायनी चॅम्पियन्सच्या या शैक्षणिक मध्ये शैक्षणिक शिक्षण घेताना तुम्ही संस्कृतीचा वारसा जपणे आणि संस्कृती परंपरा याच्यावर सुद्धा भर दिली जाते त्या टायनी चॅम्पियनच्या माध्यमातून, याचं मूळ कारण? ह्यासाठी मी स्पेशली असं सांगेन की विद्यार्थी आता प्रत्येक घरामध्ये एक मुलगा आहे, एकच मुलगी आहे. बरं, आई वडिलांचं असं जीवनशैली अशी आहे की सकाळी जात आहेत, रात्री येत आहेत. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना कुठेतरी मुलांना जे आपण एक प्रकारचं काय शिकवायला हवं आणि काय मिळायला हवं हे मिळत नाहीये, तेवढ्या पद्धतीने ते जात नाहीये. त्यामुळे टायनी चॅम्पियन प्रत्येक वेळी म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर शिवजयंती, मग आम्ही तिथीप्रमाणे ती शिवजयंती साजरी केली. विद्यार्थ्यांना आम्ही बनवून बोलवलं, जिजामाता म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, छत्रपती संभाजी महाराज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ते दाखवल्या, त्यांना ते समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मला मान्य आहे की 3 वर्षाच्या मुलाला काही लगेच स्टोरी सांगितलं तर समजलं नाही, पण त्याला किमान हे तरी कळलं की हे कोण होते आणि ह्यांनी काय केलंय आपल्या देशासाठी आणि आपल्याला तसं बनायचंय. इट्स अ गुड हॅबिट. तर त्यासाठी टायनी चॅम्पियन पूर्णपणे कार्यरत काम करतं आणि माझी टीम यासाठी मी पूर्ण कौतुक माझ्या टीमचं देईन. कारण ह्याच्या पाठचं आणि ह्याच्या पुढचं जे एखादा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे जो होणारा रोल आणि याचा पुढे होणारा रोल हा सगळा माझ्या टीमचा असतो. सो डेफिनेटली मी ह्यासाठी टायनी चॅम्पियनचं हे करते की आम्ही पूर्णपणे मराठी संस्कृतीच नाही, सगळ्या कल्चर संस्कृतीला आम्ही प्राधान्य देतो. आमच्या अॅन्युअल फंक्शन मध्ये पण आम्ही स्पेशली साऊथ इंडियन, तुमचं पंजाबी म्हणा, गुजराती म्हणा, मराठी म्हणा, आम्ही सगळ्यांना वाव दिलेला आहे. जरुरी नाही की फक्त मराठी, आपण सगळ्यांना वाव दिलेला आहे आणि म्हणूनच टायनी चॅम्पियन मध्ये पण जे विद्यार्थी येतात ते ऑल कास्ट आहेत. माझ्यासोबत टायनी चॅम्पियनच्या संस्थापिका संचालिका रक्षण मॅडम त्यांनी सांगितलं की टायनी चॅम्पियन्स मध्ये तुमचं मूल हे शिक्षणासोबतच आपली संस्कृती सुद्धा शिकेल आणि संस्कृती काय असते, संस्कृतीच्या माध्यमातून ती हिंदू मुस्लिम कसं आहे आणि त्यासोबत मराठी या सगळ्या संस्कृतीचा या ठिकाणी शिकवण सुद्धा या टायनी चॅम्पियनच्या माध्यमातून केली जाते. ते सांगतो. नागेश कालगोंडे, महाराष्ट्र विद्यासाठी खूप खूप धन्यवाद.